जालना नांदेड समृद्धी महामार्ग मोबदला प्रकरणी 21 ऑगस्टला कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत होणार बैठक। शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ राहणार उपस्थित। जालना शहरातील पीआर कार्ड विषयावरही होणार चर्चा। जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत निर्णय घेण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी मुंबईतील मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीची माहिती माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली। चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले असून जमिनीच्या योग्य मोबदल्याबरोबरच शहरातील झोपडपट्टीधारकांना पीआर कार्ड मिळवून देण्याबाबतही या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। परवा महसूल मंत्री बावनकुळे जालना दौऱ्यावर असताना त्यांनी गोरंट्याल यांच्या निवासस्थानी भेट दिली होती। यावेळी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महामार्गासाठी अधिग्रहित होणाऱ्या जमिनीबाबत योग्य मोबदल्याची मागणी करणारे निवेदन त्यांना दिले होते। यावर बावनकुळे यांनी 21 ऑगस्ट रोजी मंत्रालयामध्ये बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असल्याचे गोरंट्याल यांनी यावेळी बोलताना सांगितले। मी त्यांना विनंती केली की माझ्या घरी आपण चहाला या, माझे जुने मित्र आहे बावनकुळे साहेब, आणि त्यांनी मान्य केलं आणि आले। मग 2-3 शिष्टमंडळ त्यांना भेटलं। ते एकतर आपले मोरे सरपंच रामनगरचे आणि सुरेश आपले देवमूर्ती सरपंच ग्रामीण विभागाचे 15-20 लोक होते। त्या नांदेड जालना समृद्धीच्या महामार्गावर ज्या जमीन ॲक्वायर झालेली आहे त्यांना योग्य मोबदला भेटत नाही, असा लेखी आम्ही निवेदन दिलं की यांना जसं आपण नागपूर आणि मुंबईच्या लोकांना पण जसं पैसे दिले तसं निवेदन दिलं। मग त्यांनी 21 तारखेला त्याची बैठक ठेवली आणि मला स्वतः म्हणजे कैलास गोरंट्यालच्या नेतृत्वाखाली तुम्ही या आणि त्याला आपण न्याय देण्याचं काम त्यांनी करणार आहे असं त्याने आश्वासन दिलं। दुसरा, आपल्या जालन्यात 47 नोटिफाईड झोपडपट्टी, पण त्यांना पीआर कार्ड नाही आहे। त्या लोकांना पीआर कार्ड बद्दल मी स्वतः निवेदन दिलं। अशोक पवार असेल, करण जाधव असेल, बाबू पवार असेल, महावीर ढक्का असेल, श्रवण भुरेवाल असेल, राजस्वामी असेल, अशोक भगत असेल, रमेश गौरक्षक, पूर्ण नगरसेनेत एक डेलिगेशन दिलं आम्ही त्यांना। मग त्यासाठी त्यांनी 21 तारखेला संबंधित अधिकाऱ्याची बैठक त्यांच्या दालनात बोलवलं आहे आणि मला स्वतः ते बैठकीमध्ये राहावं म्हणून त्यांनी मला बोललंय। आम्ही सर्व नगरसेवक 21 तारखेला या दोन्ही मीटिंगसाठी, एकतर आपला नांदेड जालना समृद्धी मार्गावर शेतकऱ्यांना पैसे भेटले पाहिजे आणि दुसरा पीआर कार्ड भेटलं पाहिजे, यासाठी 21 तारखेला बैठक। त्यानंतर अजून काही गुप्त बैठका किंवा अजून काही दुसरं आश्वासन? नाही, गुप्त बैठका वगैरे काय नाही। फक्त आम्ही आमच्या लेवलवर जे निवेदन आले होते लोकांचे ते निवेदन दिलं, त्यांनी स्वतः एंडॉर्स केले आणि काही 2-4 बोगस पीआर कार्ड बद्दल तक्रार होती, त्याने त्याच्यावर डायरेक्ट कलेक्टरला शेरा मारला। आज उद्या सुट्टी आहे, सोमवारी आम्ही कलेक्टरला ते पत्र देणार। निवडणुकीबाबत आम्ही त्यांना आश्वासन दिलं की भारतीय जनता पार्टीचा मेयर होईल। जिल्हा परिषद नाही, त्याबद्दल काही चर्चा नाही। जे आपलं क्षेत्र आहे, आपल्या क्षेत्राबद्दल बोलायचं असतात, मी आपल्या क्षेत्राबद्दल बोललो त्यांना।